4 plus 5 plus 10 plus 5 plus 4. Answer. 29 minus 9 plus 20 plus 9 minus 49 plus 15 plus 25 plus 4. Answer. 79 minus 29 plus 42 plus 2 plus 5 minus answer. उन्हाळ्याची सुट्टी गणिताशी गट्टी तासगाव शहरातील नामवंत स्वरा प्रो ऍक्टिव्ह अबॅकस सेंटर मध्ये समर कॅम्प प्रवेश सुरू. शिका अबॅकस व्हा जीनियस. 5 ते 14 वर्षांच्या मुलांकरता खास संधी. 11+11 22+22 अशा फसव्या गणितांना न फसता अबॅकस काय असतं याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या, तोही 34 फॉर्म्युलांसह. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता भारती विद्या मंदिर वरच्या गेट जवळ पदकमल स्टोअर समोर तासगाव. नाव नोंदणी संपर्क 8482 99 48 77. संजय काकांच्या विजयासाठी 14 किलोमीटर पायी प्रवास. तासगावच्या गणरायाला घातलं साकडं, कौलापूरच्या युवकाचा उपक्रम. संजय काकांच्या विजयासाठी 14 किलोमीटर पायी प्रवास. तासगावच्या गणरायाला घातलं साकडं, कौलापूरच्या युवकाचा उपक्रम. सांगली लोकसभेचे भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्या विजयासाठी तासगावच्या गणरायाला साकडं घालण्यात आलं. कौलापूरच्या सोमनाथ अप्पा घाटगे यांचे चिरंजीव सुदर्शन घाटगे या युवकानं बुधगाव कॉलेज ते तासगाव असा तब्बल 14 किलोमीटरचा पायी प्रवास करत संजय पाटील यांच्या विजयासाठी गणरायाचं दर्शन घेतलं. सांगली लोकसभेसाठी भाजपकडून संजय पाटील यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली. या निवडणुकीत विजय मिळवून यावेळी हॅट्रिक करण्याच्या तयारीत ते आहेत. त्यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांकडून जीवाचं रान केलं जात आहे. जिल्ह्यात निवडणुकीचे पडघम वाजू लागले. संजय पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली. येत्या काही दिवसात ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. संजय पाटील यांच्यासमोर सध्या तरी तुल्यबळ उमेदवार नसल्यानं त्यांचा एकतर्फी विजय होईल असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. महाविकास आघाडीमध्ये निवडणुकीपूर्वीच धुसफूस सुरू झाली. उमेदवारीवरून सुरू झालेला संघर्ष आता टोकाला गेलाय. शिवसेनेने ठाकरे गट सांगलीची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसची मोठी कोंडी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या विशाल पाटील यांनी स्वतंत्रपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर शिवसेनेकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे मैदानात आहेत. निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्यानं संजय पाटील यांचा विजय सोपा झाल्याचं बोललं जात आहे. एकीकडे संजय पाटील यांच्या विजयासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून जीवाचं रान केलं जात असतानाच दुसरीकडे कौलापूर येथील सुदर्शन सोमनाथ घाटगे याने बुधगाव कॉलेज ते तासगाव असा तब्बल 14 किलोमीटरचा पायी प्रवास करत तासगावच्या गणरायाला पाटील यांच्या विजयासाठी साकडं घातलंय. आज सकाळी 7:45 ते 9:15 असा तब्बल 2 तास सुदर्शन यांनी हा 14 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. यावेळी तासगाव नगरीत सुदर्शन याचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलं. सोमनाथ घाटगे हे मूळचे राष्ट्रवादीचे आहेत. स्वर्गीय आराराबा पाटील यांचे ते कट्टर समर्थक आहेत. तरीही त्यांचा मुलगा सुदर्शन यांनी भाजपचे संजय पाटील यांच्या विजयासाठी 14 किलोमीटरचा पायी प्रवास केला. ही विशेष बाब आहे. भाजपचे माजी नगरसेवक अनिल कुत्ते, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संदीप सावंत, शिवनेरी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष शीतल पाटील, विशाल भोसले, राहुल बाबर, हेमंत गायकवाड, राजू लिंबळे, धनाजी घोलप, प्रसाद पैलवान, सुदर्शन पवार, अमोल पवार, समर शेंत्रे, अरुण माळी, यश लुगडे, दिग्विजय माने पाटील, सतीश माने, सायमन जाधव उपस्थित होते. SK न्यूज मराठी, तासगाव, सांगली. हॅट्रिक तर होणारच हा संकल्प मनात धरून आमचे मित्र सोमनाथ अप्पा घाटगे यांचे चिरंजीव सुदर्शन घाटगे हे कौलापूरहून या गणरायाच्या नगरीत खासदार संजय काकांना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लीड मिळावं म्हणून या गणरायाला साकडं घालण्यासाठी आज तासगाव शहरात कौलापूर ते तासगाव चालत आलेले आहेत. तरी त्यांचे स्वागत आमच्या सर्व काकाप्रेमीतर्फे आम्ही या गणपती मंदिराच्या आवारात त्यांच्या इच्छा पूर्ण होत आणि त्यांनी केलेलं हे काम अतिशय आम्हाला एक ऊर्जा देणार आहे. आम्ही त्यांचं स्वागत शिवनेरी मंडळातर्फे आणि सर्व काका प्रेमींतर्फे आज इथं करत आहे. हॅट्रिक तर होणारच हा संकल्प मनात धरून आमचे मित्र सोमनाथ अप्पा घाटगे यांचे चिरंजीव सुदर्शन घाटगे हे कौलापूरहून या गणरायाच्या नगरीत खासदार संजय काकांना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लीड मिळावं म्हणून या गणरायाला साकडं घालण्यासाठी आज तासगाव शहरात कौलापूर ते तासगाव चालत आलेले आहेत. तरी त्यांचे स्वागत आमच्या सर्व काकाप्रेमीतर्फे आम्ही या गणपती मंदिराच्या आवारात त्यांच्या इच्छा पूर्ण होत आणि त्यांनी केलेलं हे काम अतिशय आम्हाला एक ऊर्जा देणार आहे. आम्ही त्यांचं स्वागत शिवनेरी मंडळातर्फे आणि सर्व काका प्रेमींतर्फे आज इथं करत आहे. गणिताची भीती दूर होऊन गणिताची आवड निर्माण होते. स्कॉलरशिप, नवोदयसाठी फायदा.
आमच्या क्लासच्या सिद्धी पाटी हिची नवोदयसाठी निवड. PDS मंथन परीक्षेमध्ये आमचे विद्यार्थी गोल्ड व सिल्वर मेडल विजेते. 1000 पर्यंतचा कोणताही पाढा फक्त 1 मिनिटात तयार. आमचा निकाल हीच आमची जाहिरात. रिझल्ट न आल्यास फी परत करणारा एकमेव क्लास. नोंदणीसाठी